मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शर्यत वेळा या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की अखेर घोटच्या चर्चेचा वाद मिटलेला आहे. राहुलभाई, एम नाना आणि संतोष शेट्टोडकर यांनी मिळून हा वाद मिटवलेला आहे. तर बघा आता सर्व जे काही मुख्य प्रमुख पाहुणे आलेले ते काय म्हणतायत. घोटचं नाव केलं आणि त्याची ज्या मालकांना वेगळी छाप बसून दिली घोट गावासाठी, आणि त्याचे जुने मालक होते विजू भाऊ आणि जे नंतरचे मालक होते नाना प्रधान. खरं तर यांचे भरपूर दिवसापासून वाद चालू होते. तर कुठेतरी व्यवहार अपूर्ण राहिला होता, कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती त्यांची. तर हा वाद मिटवण्यासाठी नाना जेव्हा माझ्याकडे आले, तसेच आमचे मोठे भाऊ संतोष शेठ या संघटनेचे अध्यक्ष ठाणा रायगड पालघर संदीपभाई माली झाले, मिलिंद शेठ झाले, या संपूर्ण टीमची याच्यामध्ये एकामेकाला कॉल चालू होते. हा वाद मिटेल कसा? जो पळणार नंदी आहे आज तो दावणीला घरी बसून राहिलाय, त्याच्या पळाच्या जोरावर तो अखंड महाराष्ट्रभर नाव करत राहील. त्याचे जे चाहते आहेत त्या चाहत्यांना बघायला भेटलं पाहिजे. त्यासाठी आज एम नानांनी माझ्या मान सन्मान ठेवून माझा काका म्हणून आज घाटावरून मुंबईला आले. माझ्या शब्दाचा मान सन्मान ठेवला, त्यांचा खरोखर मी आभारी आहे. आणि एकच शब्दामध्ये हा विषय संपला, कुठेच कोणतीच गोष्ट बोलायला नाही लागली. खरं बोलायला गेलो आज तर विजू भाऊंचा या बैलामध्ये 1% पण कोणत्याही प्रकारचा अधिकार राहिलेला नाही. बरोबर आहे विजू भाऊ? आणि आतापासून हा जो नंदी आहे त्या नंदीचे मालक नाना प्रधान आहेत. तर हा जो विषय होता तो आमच्या प्रेमापोटी हा वाद मिटलेला आहे. आणि याच्यानंतर जे नंदी खरेदी करणार त्यांनी MUA बना, पैसे द्या, पैसे देताना एव्हिडन्स ठेवा तुमचं. आता हे कॅश दिल्यात तर पुढच्या टायमाला जो व्यवहार होईल तो एक बँकेमार्फत करा, RTGS वगैरे ट्रान्झॅक्शन दाखवा. म्हणजे नवीन येणारी युवा पिढी मी आभारी आहे, विजू भावांचा आभारी आहे, नाना प्रधानचा आभारी आहे. संतोष शेटनी भरपूर कॉल केले, त्याच्यानंतर विशाल असेल, विशालने भरपूर कॉल केले. म्हणजे खरं बोलायला गेलो तर हा नानांच्या मुले 0 मिनिटात विषय संपून गेला होता. नानांनी मोठं मन दाखवलं. मी बोललो नाना माझ्यासाठी हे विषय संपवा, हे नका बोलू एवढा तेवढा का पुढे अजून काय. नानांनी 0 मिनिटात कुठेतरी विषय संपवला. आणि खरोखर आनंद वाटतं का उद्यापासून सर्जा पुन्हा एकदा घाटावरती जाईल आणि त्या पळाच्या जोरावर धुमाकूळ घालेल. माझ्याकडून आणि या सगळ्यांकडून शुभेच्छा असतील ना. दोघांनी खुश राहावा, आनंदात राहावा, याच्या पुढे एकत्र राहावा. जय श्रीराम, जय श्री. नमस्कार. नमस्कार दादा, आज बघतोय आपण सगळी जण आपले मोठे गाडा मालक असतील, चांगले पदाधिकारी असतील, अजून 2 म्हणजे घोडसर्जाचे जुने मालक आणि नवीन मालक आज एकत्र जमले. आज सर्वांसमवेत एक व्यवहार झाला. त्या व्यवहारात तुम्ही खुश आहात का? हो हा आहे. सगळे पैसे तुम्हाला भेटले? हो, राहिलेले सगळे मला भेटले. याच्यानंतर म्हणजे बैलाचं काय तुमच्याकडनं अपेक्षा, तुम्हाला काय बैलाकडनं नाही अपेक्षा काय आता किंवा यांच्याकडनं? त्यांचा एकतर्फी बैल झालाय. अजून काय सांगाल या व्यवहाराबद्दल? कोणी तुमची फसवणूक किंवा तुम्हाला असं काही? नाही असं काय नाही, आता क्लिअर झाला व्यवहार. आता इथून सर्जा हा यांच्या मालकीचा राहणार आहे. आता त्यांच्या स्वतःच्या मालकीचा आहे. त्यांच्या स्वतःच्या मालकीचा राहणार आहे. अजून घाटावरती पळायला आल्याच्या नंतर तुमची काय अपेक्षा की माझ्या दारी पाठवा किंवा असं काय? नाही नाही, आता कसं ठेवून चालणार, मी नाही ठेवणार अपेक्षा. नाना शेठ नमस्कार. नमस्कार. आज व्यवहार तुमचा हा सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा गाडा मालक सर्व एकत्र येऊन पूर्णपणे त्याला पूर्ण विराम दिलेला आहे. कशा प्रकारे काय ठरलं ते सांगा. नाही, गाडा मालकांनी विराम देण्यापेक्षा पहिले सर्वप्रथम म्हणजे मी आमचे प्रयुक्त राहुलभाई यांच्याकडे मी गेल्यानंतर त्या एक क्षणाचा विलंब न करता संतोष शेट्टींनी कॉल केला. एक सिद्धूभाई आमचे अभंगे जे आमचे मेवणे ते होते, एक क्षणाचा कॉल न करता ते रात्रीचा नानांना कॉल केला की नाना घोटवाल्यांचा मॅटर लगेच मिटवायचं आहे. पण नंतर भाई 2-3 दिवस गेले, नाना थोडे बाहेर गेले, त्याच्यामुळे थोडंसं मॅटर थांबलं होतं. आज रोजी मी 10 लाख रुपये परत, पहिले 13 दिले, आज 10 लाख रुपये हे देऊन माझा मी जो व्यवहार आहे तो क्लिअर सगळ्या कमिटी समोर करतोय. आणि जेवढे आमचे मित्रमंडळी आहेत आणि बैलाचा जो जुना मालक होता विजय, त्याला पण आज मी 10 लाख रुपये रोख देऊन आज करून हा बैल आजपासून अरुण पाटील आणि नाना प्रधान फक्त यांच्याच मालकीचा राहील. आणि याच्यानंतर या बैलाला नाव पण फक्त 2च मालकांचं लागेल. कोणाचा पैरा असेल, कोणाचा काही असेल तर त्याही आमच्याशी संपर्क साधायचा, बाकी कोणाशी संपर्क कोणीच साधायचा याच्या पुढे नाही. बरोबर. आता विजू नाना पण बोलले, ते पण खुश आहेत. काय बोलाल म्हणजे तुम्ही? नाही, खुश आहे म्हणजे हा सगळ्या प्रेमाने सहज व्यवहार झालेला आहे. राहुलभाईंनी फोन केला, मला सांगितलं की नाना आपल्याला असं असं करायचं आहे. मी सांगितलं भाई तुम्ही कराल तसं. त्यानंतर आमचं संतोष शेट्टीशी कॉन्टॅक्ट झालं. संतोष शेट्टीला पण आम्ही तेच सांगितलं की जे तुम्ही कराल ते. आणि त्या हिशोबाने आज
19 तारखेला आमचा विषय क्लिअर झाला. बरोबर. आता विजयनाना तुम्ही सांगा ना, तुमच्या तोंडातून किती रक्कम दिलेली आहे तुम्हाला? तो पहिले मला 13 लाख रुपये पोचलं होतं आणि आता हे 10 लाख रुपये 10 लाख म्हणजे पूर्ण झाला ना व्यवहार आता? तो व्यवहार. ना आता बघायला गेलं तर सगळी आता एवढी मित्रमंडळी बोला किंवा तुमचे सहकारी आहेत, कशा प्रकारे धन्यवाद करताय, कारण कुठं ना कुठेतरी सगळ्यांना अपेक्षा लागली. बघा मुंबईचा महाराष्ट्राचा रॉकेट आणि मुंबईमधून तो येत आहे, एक मोठी आनंदाची गोष्ट किंवा आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट. आणि आज तो खरोखर त्याच्या पलाच्या जोरावरती दाखवतो. कुठेतरी बॅड लक असतं किंवा आपलं असं काहीतरी चालू असतं, बॅड लक असतं, पण आजपासून तो एकदम फ्री झालाय आणि तुम्हाला पण एक मोकळा श्वास भेटलाय. कसं फील करताय? ना आजचा फील मला खरोखर चांगला आहे. झोप पण चांगली लागेल. बरोबर आहे. इतर दिवशी असं होतं की उद्या उठल्यानंतर राहुलभाई किती वाजता उठतात तेव्हा आम्ही त्यांना फोन करायचा, कारण त्यांची टाइम आम्हाला माहिती आहे. शेठ ऑफिसला असतात, मग त्यांना करायचा. माझा भाऊ असतो किंवा आमचा सरपंच असतो, अरुण असतो, हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये तेच चालू होतं ना, कधी मिटतंय की बाबा जे होईल ते चांगलं होईल. ते ताणण्यात काही जास्त अर्थ नव्हता. आणि याचं मी जास्तीत जास्त श्रेय संतोष शेठ असतील, राहुलभाई असतील आणि आमचे MM नाना असतील यांना देतो की त्यांच्या हिशोबाने. आणि आज माझ्या पाठीशी आमचा सर्जा ग्रुप, माझे भाऊ हे असल्या कारणामुळे आज याच्यातून आम्ही चांगला मार्ग काढला. संतोष शेठ तुम्ही नाही का काय बोला तुम्ही बोला. तर MM नाना, आज आपण इथं उपस्थित आहात मुंबईला. जो व्यवहार झालेला आहे, या व्यवहाराच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. मुळात हा व्यवहार, हा झालेला व्यवहार आहे ते गेल्या महाशिराच्या अड्ड्यापासून जे काही आमचे वादविवाद वाढले होते, त्या वादविवादात हा दुसऱ्यांदा आपली बैठक आहे. माझ्या घरी सुद्धा बैठक झाली, त्यावेळेला मिटलं होतं. परत नंतर आता हे प्रकरण वाढलं, काही कारणास्तव वाढलेलं होतं. त्यांच्या दोघांचे विषय मिटलेला होता, तो पुढे थोडा एकामेकाच्या ह्याच्यात तो विस्कटला आणि त्याच्यानंतर परत यो विषय वाढला. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं महाशिरसला नाना प्रधान असतील, अरुण शेठ असेल, या लोकांचं आमचं जरा तिथं थोडी बाचाबाची म्हणजे बैला संदर्भात झाली. परंतु मी माझं अखिल भारतीय बैलगाड्या संघटना आणि मुंबईची ही तुमची संघटना आणि माझे आता पुतणे राहुल शेठ, त्यांनी ज्या दिवशी हा विषय घडला त्या दिवशी तिथं घडलेल्या विषय दिवशी नाना प्रधान असतील, अरुण शेठ असतील, तिथंच ते विषय सपवत होता. मिलिंद शेठ होते, बाकीचे पण मुंबईचे शेठ होते. हा विषय तिथं सपत होता. पण विषय एवढा वाढत गेला आणि विषय वाढल्यानंतर थोडंसं पोलीसवाली लोक आल्यानंतर हा विषय वाढावाढीत गेला आणि याचं परत रूपांतर दीड महिना झाला. आज हे वातावरण तापत गेलं. ही वातावरण तापत असताना मला मुंबईतून आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच लोकांचं फोन आलं की ना हा विषय कुठेतरी संपला पाहिजे. आणि जाणून बुजून म्हणजे मला असं वाटतंय की यात सर्वस्व मी कुणालाच थानपत्ता लागून दिला नव्हता. खरंच राहुल शेठ माझ्या डोक्यात होतं, म्हणजे काही लोकांच्या डोक्यात असतं या की बाबा आता शेवटी गावला, एखादा चान्स जर गावला तर तो कसा वडून ताणून धरावा. पण माझ्या जवळ आता अलीकडे आलेले राहुल शेठ असतील आणि संतोष तोडकर, या दोघांचं फोन ऐन वेळेला आला आणि आमचा विषय होता की 13 लाख काय 26 लाख मागं देऊ, 26 काय 50 लाख मागं देऊ. पण हा अन्यायाचं आहे. मी जरी पश्चिम महाराष्ट्रात माझं वर्चस्व असलं किंवा पश्चिम महाराष्ट्रात माझं हे असलं तर शेवटी मुंबईत सुद्धा काही लोकांचं तुमची इच्छा आहे. ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्रातला एखादा माणूस उभा राहतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली ही जी मुंबई आहे त्या मुंबईतली तुम्ही लगेच एकत्र येता. जरी वादविवाद असले तरी सुद्धा ह्या गोष्टीत एकत्र आल्याबद्दल मी मुंबईवाल्यांचं सुद्धा अतिशय म्हणजे ह्यानं सांगतो की जरी नाना प्रधान संघटनेत मिळून मिसळून नसतील, ही मुंबईवाली संदीपबाई माळी तरी मला फोन करून त्यांचे माझे सुद्धा संबंध आहेत जिव्हाळ्याचे. माझे कोरावाचे ते मामा आहेत, ते आमच्या समाजाचे आहेत आणि ते माझ्या संघटनेत काम करतात, त्यामुळे त्यांचे पण संबंध. पण वरचेवर फोन येत होते की हे नाना कुठेतरी मिटवायला पाहिजे. राहुलचा शेठचा फोन सारखा येत होता. पण मी थोडं उज्जैनला गेल्यामुळे थोडं दिवस वाढलं आणि ज्या दिवशी ह्या दोघांनी एकत्र आल्यावर संतोष शेठ आणि राहुल शेठ, आता म्हटलं हा विषय ताणवण्याचा अर्थ नाही आणि हा विषय कुठेतरी संपला पाहिजे. एखाद्या नंदीवर अन्याय करणं, आणि मी सुद्धा नंदी माझा असल्यामुळं ही गोष्ट अतिशय वाईट आहे. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर नाना प्रधान तुम्ही शेवटी मला जातीसाठी मी सामाजिक संघटना चालवतोय. एखादी माझ्या समाजाच्या संघटनेत माझ्या समाजाचं जर तक्रार आली तर ती धडीच लावण्याचं काम मी करतो. मी कुठला पैसा अडवून घेणे
किंवा असं काही करण्यासाठी मी तुमचा विरोध केलेला नाही. एक समाज म्हणून मी तुम्हाला विरोध केलाय आणि मी त्यावेळेला पण संघटनेला सांगितलं होतं कुणी या संघटनेत भाग घेणार नाही. ज्यावेळेला माझं समाजाचं काम आहे त्यावेळेला मी तुम्ही त्या बळीला जरी घेऊन आला असता आणि याचं वाढेल तरी सुद्धा हे प्रकरण एवढं लांबलं नसतं आणि हे प्रकरण एकामेकाच्या वादविवादानं वाढले. आम्ही तुमची क्षमा मागतो की तुम्हाला एवढ्या दिवस अडवून धरलं, त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करावं एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि वादविवाद वाढवण्यापेक्षा चांगली खेळी मिळालं आणि तुमच्या बैलाला आतापर्यंत जी काय दुखापत इकडं तिकडं जी काय होत होतं इथून पुढच्या काळात अजिबात कुठली तक्रार येणार नाही. कारण ह्या माणसाचा लय तळताळ तुमच्या बैलाला लागत होता. आता ही शांत झोपलं तुमची पण शांत झोप लागल. इथून पुढच्या काळात सर्जा घोटचा हे महाराष्ट्रात सगळीकडे पळेल आणि त्याच्या पाठीशी आम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात उभा राहू. कुठल्याही प्रकारचं विजून जरी तक्रार आता मांडली तर होणार नाही आणि मी नेहमी सदैव तुमच्या पाठीशी राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. शेवटचा प्रश्न बघा, आता एवढी सगळी मंडळी आहेत, हा शेवटचा म्हणजे आपली मीटिंग असेल किंवा शेवटचा आपला व्यवहार असेल, याच्यासाठी आपण म्हणजे कशा काय प्रकारे दखल केलेली आहे की लिहून घेतलेली आहे की काय? आता सगळं लिहून घेतलेलं आहे. आता व्हिडिओ लाईव्ह आहे. आपण जर हे एवढं सगळं करत असताना परत यात वादविवाद होतील असं मला काही वाटत नाही आणि परत वादविवाद करणारी माणसं नसतील ती जनावर असतील असं मी या निमित्तानं सांगू शकतो. चला, आनंदी सगळा व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष शेठ समेत आहेत नगरसेवक समाजसेवक संतोष शेठ कवकर. आता बघतोय आपण त्यांचे रंगे एकदम महाराष्ट्रभर देशभर गाजत आहेत आणि आज या व्यवहारामध्ये कुठं ना कुठे त्यांचा पण एक हातभार आहे. संतोष शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, आज बघायला गेलं तर चांगल्या प्रकारे व्यवहार झाला आणि शेवटचा म्हणजे व्यवहार म्हटलं तरी चालेल, इथे फुल स्टॉप लागणार आहे या व्यवहाराला, काय म्हणाल तुम्ही? आता सर्वांचं सहकार्य राहुल भैया असतील, एम नाना असतील, सर्व एवढे दिवस झाले सर्जा बसून होता. आज या प्रकारे आता पूर्ण महाराष्ट्रात सर्जा पळताना सर्वांना दिसेल. आता बघायला गेलं तर आपली घरची पण बैल चांगली पळतात. काय तुम्ही